नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी नाविन्यपूर्ण जे योजना आहे त्या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्यासाठी कशा प्रकारे अर्ज करता येतील याची आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत। या ठिकाणी नाविन्यपूर्ण जे योजना आहे पशुसंवर्धन विभागामार्फत या योजनेसाठी कशा प्रकारे अर्ज करता येतील तर या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी योजनेच्या तपशीलमध्ये जे की या पोर्टलवरती यायचं आहे ahmahbms.com या पोर्टलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही योजनेचे तपशील आहेत ज्यामध्ये राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजना आहेत। यामध्ये तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे हे सर्वप्रथम तुम्हाला ठरवायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी वेळापत्रक जे तुम्हाला नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थींसाठी ऑनलाईन अर्ज जे आहे या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची जे तारीख असेल 3 मे ते 2 जून पर्यंत राहील। त्यानंतर या ठिकाणी प्राथमिक लाभार्थ्यांची निवड जी आहे 3 जून ते 7 जूनच्या दरम्यान तुमचं जे आहे निवड केली जाईल। निवड केलेल्या या ठिकाणी लाभार्थ्यांची या ठिकाणी 8 जून ते 15 जून पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत आणि यामध्ये काही त्रुटी असतील तर या ठिकाणी त्रुटी तुम्हाला 2 दिवसामध्ये 25 जून ते 27 जून पर्यंत तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहेत। आणि या ठिकाणी कागदपत्रे अंतिम पडताळणी 28 जून ते 30 जूनच्या याच्यामध्ये करायचं आहे आणि लाभार्थ्याची अंतिम यादी जी आहे आपल्याला 2 जुलैच्या रोजी जे लागणार आहे। या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराची नोंदणी करण्यासाठी अर्जदार नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत। ज्यामध्ये रेड स्टार असेल ते तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी तुम्हाला ते भरायची आहे माहिती आणि अर्जदाराची किमान वय 18 वर्ष कंप्लीट असणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदणीसाठी द्यायची आहे आणि या जे आवश्यक जे माहिती असेल ते तुम्हाला वाचायचं आहे। आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराचा फोटो जे की 80 KB मध्ये आणि अर्जदाराची स्वाक्षरी जे की 40 KB मध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे। हे संपूर्ण माहिती वाचल्यानंतर याला क्लोज करायचं आहे। या ठिकाणी अर्जदाराची माहिती भरा। यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचं जे आधार क्रमांक असेल आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यांचं वय आणि त्यांचे या ठिकाणी त्यांचं नाव आणि त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचे नाव आणि आडनाव आणि या ठिकाणी जे जेंडर असेल पुरुष स्त्री जे असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर अर्जदाराचा जिल्हा, तालुका, गाव आणि जात प्रवर्ग या ऑप्शनमध्ये यामध्ये जर तुमचं जात प्रवर्ग तुमची कॅटेगरी कोणती आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे। जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल अनुसूचित जमाती किंवा SC ST जे असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये जात प्रमाणपत्र असेल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं तुम्हाला। त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करावायचे आहे का, अर्जदार या ठिकाणी अपंग आहे का, असेल तर होय करा आणि किती पर्सेंटेज मध्ये आहे हे तुम्हाला या ठिकाणी टक्केवारीमध्ये द्यायचं आहे। जे की तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार असेल। जर या ठिकाणी दिव्यांग प्रवर्गातून नसेल तर नाही करायचंय। दारिद्र्य रेषेखालील आहेत का, असेल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचंय। आणि त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता शिकलेले असतील तर या ठिकाणी जे काही शिकलेत त्यांचं या ठिकाणी पात्रता निवडायची आहे। त्यानंतर या ठिकाणी नजीकच्या 3 महिन्यातील आत जे
नमुना नंबर 8 असतील, 8 चे क्षेत्रफळ किती आहे त्यांच्या नावे, ते तुम्हाला या ठिकाणी हेक्टरमध्ये भरायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी राशन कार्ड क्रमांक म्हणजेच RC नंबर या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचं नाव, जे की या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा जे असतील ते बँक, या ठिकाणी बँकेचं नाव टाकायचंय. खाते क्रमांक टाकायचे, IFSC कोड आणि शाखा म्हणजेच बँकेचं या ठिकाणी ब्रँच टाकायचंय. हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा फोटो, जे की 80 KB पर्यंत या ठिकाणी तुम्हाला JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचंय. आणि त्यानंतर अर्जदाराची जे स्वाक्षरी असेल म्हणजे सही सिग्नेचर, ते तुम्हाला 40 KB पर्यंत तुम्हाला अपलोड करायचे आहे, जे की तुम्हाला JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचंय. आणि यामध्ये अर्जदाराची कौटुंबिक माहिती, यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या म्हणजे अर्जदाराचं ज्या राशनमध्ये नाव असेल त्या राशन कार्डमध्ये जेवढी संख्या असतील, पुरुष संख्या किती आहे ते टाकायचे, स्त्री संख्या किती आहे ते टाकायचे. अशी या ठिकाणी एकूण तुम्हाला अशा पद्धतीने भरून घ्यायचे. जेवढी संख्या टाकशाल तुम्ही तेवढी संख्या या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. आणि या ठिकाणी सगळ्यांचे आधार नंबर आणि त्यांचे नाव, जेंडर आणि त्यांचं वय, अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण भरून घ्यायचं आहे. आणि नियम व अटी मला मान्य आहेत हा पर्याय तुम्हाला टिक करून तुम्हाला पुढे चला या बटनवरती क्लिक करायचं आहे. जसं आपण या ठिकाणी पुढे चला या बटनवरती क्लिक करशाल, हे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी अर्जदाराची जे काही वैयक्तिक माहिती आहे ते माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. जे की काही बदल करायचे असतील तर बदल करा या बटनवरती क्लिक करून बदल करायचे, अन्यथा या ठिकाणी जतन करा यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर म्हणजे अर्ज सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी पुढे चला यावरती क्लिक करायचंय. आणि या ठिकाणी तुम्ही जे वैयक्तिक माहिती भरला ते एकदा तपासून घ्यायचंय. आणि यामध्ये तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते योजना या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जसे की या ठिकाणी राज्यस्तरीय दुधाळी गाय आणि म्हशीचे वाटप, जे की मला 2 याच्यासाठी अर्ज करायचा आहे, तर या ठिकाणी 2 सिलेक्ट करायचे आहेत. आणि जर त्यांचे सिलेक्ट केलेले शासन निर्णय बघायचे असतील तर या ठिकाणी शासन निर्णयवरती क्लिक करून या ठिकाणी जे तुम्ही शासन निर्णय देखील बघू शकता. तर या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी मी 2 अर्ज केलेलो, तर सर्वप्रथम हे वाला अर्ज जे आहे आपल्याला सबमिट करायचं आहे, त्यानंतर हे आपल्याला सबमिट करावे लागणार. तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय, जे कोणते योजना असतील तुम्हाला भरायचे असतील ते योजना या ठिकाणी सिलेक्ट करायचे. त्यानंतर या ठिकाणी काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहे. अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का, असेल तर आहे, नाही तर नाही या ठिकाणी करायचंय. अर्जदार भूमिहीन आहे का, भूमिहीन नाही. अर्जदार 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत अल्पभूधारक आहे का, होय. आणि किती हेक्टर पर्यंत आहे हे तुम्हाला द्यायचंय. जर 1 हेक्टरपेक्षा कमी असेल तर या ठिकाणी नाही करायचंय. म्हणजे 1 हेक्टर ते 2 हेक्टरच्या अल्पभूधारक असेल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करू शकता. आणि या ठिकाणी जर भूमी नसेल त्यांच्या नावाने तर या ठिकाणी भूमिहीन आहे का, तर या ठिकाणी होय करायचं तुम्हाला. या ठिकाणी अर्जदार 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे अल्पभूधारक आहेत का, जर असतील तर होय करा. आणि किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवायचंय, जे की हेक्टरमध्ये. त्यानंतर या ठिकाणी अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का, असतील तर होय करा, नसेल तर नाही करा. मागील 3 वर्षामध्ये कोणी लाभ घेतलेले असतील तर होय करा, नसेल तर नाही या ठिकाणी नाही करायचंय. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी शासकीय, निमशासकीय किंवा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आहेत का, असेल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचंय. 1 मे 2001 नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे का, असेल तर या ठिकाणी होय करायचंय, नसेल तर या ठिकाणी नाही करायचंय. त्यानंतर या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, घटक मंडळ, नगरपंचायत यामधील रहिवासी असतील तर या ठिकाणी होय करायचंय. नसेल जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर या ठिकाणी नाही करायचंय तुम्हाला. आणि या ठिकाणी लास्ट ऑप्शन हे तुम्हाला काही पूर्वकल्पना आणि त्यांचे जे काही
कंडिशन्स आहेत हे तुम्हाला वाचून घेऊन या ठिकाणी होय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वरील नियम व अटी मान्य आहेत यावरती टिक करायचं आहे. आणि नियम व अटी काय आहेत एकदा तुम्हाला वाचून टिक करून तुम्हाला पुढे चला या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुढे चला या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही माहिती दाखवेल. ती माहिती तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही बदल करायचे असतील तर बदल करू शकता. अन्यथा या ठिकाणी तुम्हाला जतन करा या बटनवरती क्लिक करून तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन मान्य करायचे आहेत. मला मान्य आहे. या ठिकाणी बघा, जर तुम्ही एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे तुमचं बदल करण्यात येणार नाही. तर या ठिकाणी जर बदल करायचे असतील तर आताच या ठिकाणी बदल करू शकता. जर सगळं काही ओके असेल माहिती तर या ठिकाणी जतन करावरती क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमचा अर्ज अशा प्रकारे सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा जे अर्ज असेल ते या ठिकाणी याचा प्रिंटआउट काढून हे जे पावती असेल, आता ही योजना झाली राज्यस्तरीय दुधाळ गाय आणि म्हशीचे वाटप. यामध्ये जे आहे आपण आणखीन एक सिलेक्ट केलेलो तर ते देखील या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. तर हे जे पावती असेल हे पावती तुम्हाला डाउनलोड करायची आहे. प्रत काढा यावरती क्लिक करून तुम्हाला पावती या ठिकाणी डाउनलोड करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे चला यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे जे योजना आहे म्हणजे सेकंड योजना याची तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे. तर ही योजना भरण्यासाठी तुम्हाला पुढे चला यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण ही योजना जे आता भरलेलो आता ही योजना भरायची आहे. जर तुम्ही एकच योजना सिलेक्ट केलात तर या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन येणार नाही, तर डायरेक्ट तुमचा जे अर्ज असेल सबमिट होईल. सेम तेच प्रोसेस आहे. या ठिकाणी बचत गटाचे सदस्य आहेत का, भूमिहीन आहेत का, आणि अल्पभूधारक म्हणजे किती हेक्टरपर्यंत भूमी आहे, अर्जदार 1 हेक्टरपर्यंतचे भूमिधारक आहेत का आणि ते किती हेक्टरपर्यंत आहे, किंवा 1 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर जास्त हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, अर्जदार 1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक आहेत का, हो. या ठिकाणी जे आहे 1 हेक्टर 40 हेक्टरमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर सेम या ठिकाणी दारिद्र्य रेषेखाली आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही. या पद्धतीने तुम्हाला हे संपूर्ण भरून घ्यायचे. आणि सिंचन पद्धत आहे का आपल्याकडे, आणि यामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे पशु आहेत का, म्हणजे जे काही अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुचा तपशील द्यायचा आहे, जसे की संकरित गाय. जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला 0 द्यायची आहे. देशी गाय आणि म्हैस वर्ग किंवा शेळ्या. जर असेल तर किती संख्या आहे आपल्याकडे ते द्यायची आहे. नसेल तर या ठिकाणी 0 टाकायचं आहे, 0. अर्जदाराची शेळ्या मेंढ्यासाठी जे आहे वाडा उपलब्ध आहे का, म्हणजे शेळ्या मेंढ्यांसाठी ठेवण्यासाठी वाडा उपलब्ध आहे का, तर त्यासाठी होय. असल्यास किती जनावरांसाठी आहे, एक अप्रॉक्स 10-15 पकडू शकता, किंवा 20 टाकू शकता तुम्ही, किंवा तुमच्या अकॉर्डिंगली जे असेल ते या ठिकाणी टाकायचे तुमच्याकडे जागा उपलब्ध असेल तर. जर नसेल तर या ठिकाणी नाही करू शकता, पण होय करा या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा वाडा असल्याचा प्रकार कच्चा आहे का पक्का आहे, गवतीचे छपर आहे, म्हणजे नेमकं कसला आहे, तर हे तुम्हाला द्यायचं आहे. जे असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करा. अर्जदाराची शेळी मेंढी पालन विषयक प्रशिक्षण घेतले आहेत का, नाही. जर घेतले असतील तर होय करा. अर्जदाराचा हिस्सा स्वतः उभा करणार आहात का बँकेकडून कर्ज घेणार आहोत, तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कर्ज घेत असल्याचे बँकेचे तपशील. जर नसेल तर नाही. या ठिकाणी मागील 3 वर्षामध्ये कोणी लाभ घेतलाय का, नाही. कोणी निमशासकीय शासकीय कोणी असेल तर असेल, नसेल तर नाही करा. अपत्य आणि अर्जदाराचे हे ग्रामपंचायतमध्ये मोडतात का, कशामध्ये, हे तुम्हाला द्यायचं आहे, जसे की गेल्या याच्यामध्ये भरल्यासारखेच. आणि या ठिकाणी होय करायचं तुम्हाला. आणि सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी नियम व अटी तुम्हाला या ठिकाणी मान्य करायचे आहेत. आणि तुम्हाला पुढे चला या बटनवरती क्लिक करायचं आहे. हे एवढं करता तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. यामध्ये तुम्हाला काही बदल करायचे असतील तर बदल करू शकता. जर बदल करायचे नसतील तर जतन करा यावरती क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी बदल करायचे तर आत्ताच बदल करा, नसेल तर या ठिकाणी नंतरून बदल करता येणार नाही. तर या ठिकाणी जतन करा यावरती क्लिक करून तुमचं जे आहे हे सेकंड जे योजनेसाठी तुम्ही अर्ज केलात, म्हणजे हे देखील अर्ज तुमचा सबमिट झाला आहे. अशा पद्धतीने याचा प्रिंटआउट देखील तुम्हाला सेव्ह करून ठेवून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये.
अशा पद्धतीने या ठिकाणी बघा 2 योजनेसाठी आपण अर्ज केलो. त्यामध्ये सर्वप्रथम दुधाळ गाई आणि म्हशीचे वाटप करणे, यामध्ये 2 गाई किंवा 2 म्हशी वाटप करणे. आणि जे आहे सेकंड योजनेसाठी आपण अर्ज केलो शेळी व मेंढी गट वाटप, यामध्ये 10 शेळी, 1 बोकड आणि 10 मेंढी किंवा 1 मेंढा अशा पद्धतीने जे आहे आपण या ठिकाणी अर्ज केलो. या अर्ज करण्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असतील किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि ही जी आहे ही योजना तुम्हाला जी आहे तुमची प्राथमिक निवड झाल्यानंतर या ठिकाणी मी केलेले अर्ज जे आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला दाखवेल कोणत्या स्थितीमध्ये आहे. यामध्ये वेळापत्रकानुसार तुम्हाला कोणत्या दिवशी तुमचं प्राथमिक निवड लागणार आहे आणि कधी कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत, कधी त्रुटी पूर्तता करायची आहे, या वेळापत्रकानुसार तुम्हाला समोर जायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील या ठिकाणी आपल्या प्ले स्टोअरमधून जे आहे मोबाईल ॲपद्वारे देखील हे तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी बघा याला अर्ज करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन या ठिकाणी दिलं आहे, जे की तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये महा BMS ॲप लिंक यावरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करून देखील अर्ज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या पशुसंवर्धन विभागामार्फत जे नाविन्यपूर्ण जे योजना आहे त्या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि याचे तुम्ही लाभ मिळवू शकता. धन्यवाद मित्रांनो.